नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे गणित सुरू करत आहोत. यात आपण पारंपरिकरित्या वापरल्या जाणाऱ्या गणिताच्या पद्धती व त्याचे शॉर्टकट्स आपण पाहणार आहोत. तर आपला पहिला टॉपिक चालू होतो तो म्हणजे संख्या पद्धती. संख्या पद्धतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतात नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या काय असतात? तर ज्या संख्यांनी आपण मोजमाप करतो त्या म्हणजे नैसर्गिक संख्या. जसे की 1, 2, 3, 4, 5 या सगळ्या आहे नैसर्गिक संख्या. त्यानंतर येतात पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर. तर पूर्ण संख्यांमध्ये काय काय येतात? यात नैसर्गिक संख्या येतात आणि शून्य येतो. म्हणून पूर्ण संख्यांमध्ये काय काय येतं? 0, 1, 2, 3, 4, 5, 6 हे सगळं पूर्ण संख्यांमध्ये येतं. आणि 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या जर विचारली तर ती असणार आहे 1. त्यानंतर येतात पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर्स. तर इंटिजर्स मध्ये काय असतात? तर यात येतात धन संख्या, ऋण संख्या आणि शून्य. म्हणजेच काय? 1, 2, 3, 4 हे धन राहतील, -1, -2, -3, -4 हे ऋण असतील, अधिक शून्य जर असणार तर ते पूर्णांक संख्या असतात. या चित्रात पूर्णांक संख्या दाखवल्या आहे. त्या म्हणजे काय आहे? 0, 1, 2, 3, 4, 5 आणि ऋण मध्ये म्हणजेच -1, -2, -3, -4, -5 अशा संख्या असतील. त्यानंतर येतात इन बिटवीन्स. आता याला इन बिटवीन्स का म्हटलं जातं? कारण आता आपण नंबर लाईन पाहिली पहा. नंबर लाईनच्या काय असतं? मधोमध शून्य असतो. त्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात 1, 2, 3, 4. त्याच्या डावीकडे ऋण संख्या असतात -1, -2, -3, -4. पण ह्या संख्या इतक्याच नसतात. याच्यामध्ये पण काही संख्या येऊ शकतात, म्हणजे 1.5, 1.2, 1.3 किंवा 1.222, 1.00083. तसंच ऋणमध्ये पण येऊ शकतात 2.84. काहीही संख्या येऊ शकतात. तर ह्या संख्या काय असतात? तर या नंबर लाईनवर कुठेही येणाऱ्या संख्या ज्या असतात ह्या इन बिटवीन संख्या असतात. इन बिटवीन संख्यांचे दोन प्रकार असतात. तर ते येतात रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्स. तर रॅशनल नंबर काय असतात? तर ज्या संख्या आपण p/q या फॉर्म मध्ये दाखवू शकतो ते सगळे रॅशनल नंबर असतात, म्हणजेच परिमेय संख्या असतात. तर p/q मध्ये काय दाखवू शकतो? समजा 5/2 ही एक परिमेय संख्या झाली. तर इथे खाली काही उदाहरणं दिलेली आहे. पहा काय आहे? 1/2, -5/8, 0. आता 0 जरी आहे तर 0 म्हणजे काय? 0/1 आपण म्हणू शकतो. 6 ला पण आपण तसंच म्हणू शकतो, 6/1. तर ह्या सगळ्या परिमेय संख्या असतात. फक्त यामध्ये कोणतीही संख्या बाय 0 आपण घेऊ शकत नाही. 0 हा छेदात नसावा. कारण 0 जर छेदात असला तर त्याचे उत्तर हे इन्फिनिटी येतं. त्यामुळे परिमेय संख्येमध्ये आपण छेदात 0 घेत नाही. छेदात 0 नसल्यावर ज्या संख्या आपण p/q फॉर्म मध्ये लिहू शकतो त्या सर्व संख्या परिमेय संख्या असतात, म्हणजेच रॅशनल नंबर असतात. त्यानंतर येतात इरॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या. आपण अपरिमेय संख्या p/q या फॉर्म मध्ये लिहू शकत नाही. तर त्यांचे उदाहरण काय आहे? √2, √3, पाय, e. नॉर्मली या संख्या नॉन टर्मिनेटिंग असतात. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय? जर आपण याचे उत्तर अंशांमध्ये काढायला गेलो तर ते समजा 3.14 असे न संपणारे अंशांमध्ये त्याचं उत्तर येतं. आपण आता यावरील काही प्रश्न पाहू. तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? आता आपण पाहिलं नैसर्गिक संख्या कुठून चालू होतात? 1, 2, 3, 4. तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1. त्यानंतरचा प्रश्न आहे, 0 हे कोणत्या प्रकारचे पूर्णांक आहे? पहा आता आपण नंबर लाईन पाहिली. नंबर लाईन काय होती? मधोमध 0 होता, त्याच्या उजवीकडे सगळे धन होते आणि डावीकडे सगळे ऋण होते. पण 0 हा मधोमध होता. याचा अर्थ काय? 0च्या उजवीकडचे सगळे धन आणि 0च्या डावीकडचे सगळे ऋण. पण 0 हा धन पण नसतो आणि ऋण पण नसतो. तो मधोमध असतो. त्याच्यामुळे 0 हा धन पण नसणार आहे आणि ऋण पण नसणार आहे. त्यानंतर येतात सम आणि विषम संख्या.
तर सम संख्या काय असतात? ज्या संख्येला 2 नी भाग दिले असता बाकी 0 राहते, ती संख्या सम असते. तर शून्याला जर आपण 2 नी भाग दिला तर याची बाकी 0 राहते. त्याच्यामुळे 0 ही समसंख्या आहे. आणि विषम संख्या म्हणजे काय असतात? ज्या संख्येला 2 नी भाग दिले असता बाकी 1 राहते, ती संख्या म्हणजे विषम संख्या. तर 0 ही विषम संख्या नसते. त्याच्यामुळे आपलं उत्तर असणार आहे हे समसंख्या. 0 हे समसंख्या आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, पूर्ण संख्यांचा संच कुठून सुरू होतो? तर आता आपण पाहिलं, नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4 पासून सुरू होतात आणि पूर्ण संख्या काय असतात? नैसर्गिक संख्या अधिक 0. तर पूर्ण संख्या ह्या 0 पासून चालू होतात. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते. चूक का बरोबर? तर हे बरोबर आहे. कारण आता आपण पाहिलं, पूर्ण संख्या जी असते ती काय असते? नैसर्गिक संख्या अधिक 0. म्हणून प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असतेच. आता इथे प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या आहे? आता आपण पाहिलं, अपरिमेय संख्या कोणत्या असतात? ज्या संख्या p/q या फॉर्म मध्ये आपण लिहू शकत नाही, त्या संख्या अपरिमेय असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिलेलं आहे 22/7. 22/7 p/q मध्येच लिहिलेलं आहे, त्यामुळे ही संख्या अपरिमेय संख्या नसणार. 5 म्हणजे पण अपरिमेय संख्या नसणार, कारण 5 ला आपण 5/1 लिहू शकतो. आता आहे 0.75. 0.75 कशी तयार होते? जर आपण 3/4 केलं, याचाच अर्थ काय आहे? 3 ला जर मी 4 ने भागितलं तर पहा, 4 0 0 इथे 0 येईल, इथे 3 उरणार, इथे मी डॉट घेतला तर इथे 30 होतील, 7 चोक 28, इथे 2 उरतील, परत 0, 5 चोक 20, तर इथे 0 होतील. तर आपण 0.75 ला 3/4 म्हणू शकतो. त्याच्यामुळे 0.75 ही पण अपरिमेय संख्या नसणार. त्यामुळे अपरिमेय संख्या कोणती असणार? तर ती असणार √2. तर ही आपली अपरिमेय संख्या असणार. तसंच बाकीच्या अपरिमेय संख्या कोणत्या असतात? त्या असतात पाय, √3, e या सगळ्या अपरिमेय संख्या आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय इन कॉम्प्लेक्स नंबर? संमिश्र संख्यांमध्ये आय ची किंमत काय? आपण ज्या वरती संख्या पाहिल्या त्यामध्ये आपण काल्पनिक संख्या नाही पाहिल्या. काल्पनिक संख्या काय असतात? तर काल्पनिक संख्या म्हणजेच हा आय असतो, इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबर काय असतो? आय इज इक्वल टू √-1. पहा, गणितात कसं असतं, जर मी 2 चा वर्ग केला तर तो 4 येतो, आणि जर मी -2 चा जरी वर्ग केला तरी तो 4च असणार, तो -4 नसणार. याचाच अर्थ काय? जर मी √4 केला तर याचं उत्तर काय येईल? 2 येईल, आणि ह्या 4 चा मी √4 केला तर याचं उत्तर -2 पण येऊ शकतं. म्हणून आपण √4 म्हणजे 4 चं वर्गमूळ, जर 4 चं वर्गमूळ मी केलं तर याचं उत्तर +-2 येतं. पण वर्गमुळाच्या आतमध्ये मी जर -4 लिहिलं तर त्याचं उत्तर हे +-2 √-1 असं येतं. तर हा जो उरलेला -1 आहे तो म्हणजे इमॅजिनरी नंबर असतो आय. तर त्यालाच आपण काय म्हणणार? +-2 आय असं आपण म्हणतो. तर आय ची व्हॅल्यू काय असते? तर ती असते -1. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे? -1. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून काय तयार होतं? परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून रिअल नंबर तयार होतात. तर आपण पाहू, पहा, सर्वात पहिल्यांदा काय असतं? तर संमिश्र संख्या, त्याचे 2 भाग पडतात. त्याचे 2 भाग काय आहे? रिअल नंबर म्हणजेच वास्तव संख्या, आणि इमॅजिनरी नंबर म्हणजेच काय आहे? तर काल्पनिक संख्या. त्याचे अजून 2 भाग पडतात रिअल नंबरचे, ते आहे रॅशनल आणि इररॅशनल, म्हणजे परिमेय आणि अपरिमेय संख्या. परिमेय संख्येचे अजून 2 भाग पडतात, नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या. तर आपल्याला प्रश्न काय विचारला होता? परिमेय व अपरिमेय संख्या मिळून काय तयार होतं? तर ते होतं वास्तव संख्या म्हणजेच रिअल नंबर.
तर आपला प्रश्न काय आता, कोणचा पूर्णांक धनही नाही आणि ऋणही नाही? आता आपण पाहिलं 0 ही जी संख्या आहे ती धनही नाही ऋणही नाही. ऑप्शन्स मधले आपण जर संख्या पहिली पहा, ए मध्ये काय दिलेलं आहे, 1 1 हा धन आहे, -1 हा ऋण आहे, परत 10 दिलाय, 10 पण धन आहे. त्याच्यामुळे 0 ही एक संख्या असते जी धन पण नाही ऋण पण नाही. आपला नवीन टॉपिक आहे सम आणि विषम संख्या. आता मी वरती एक उदाहरणामध्ये सांगितलंय, सम संख्या कोणत्या असतात, ज्या संख्यांना दोन्ही निषेध भाग जातो त्या सर्व संख्या म्हणजे समसंख्या असतात. आणि ज्या संख्येला दोन्ही भाग जात नाही, किंवा आपण असं पण म्हणू शकतो, ज्या संख्येला दोन्ही भागले असता बाकी ही एक उरते, ती विषम संख्या असते. तर समसंख्येचा फॉर्म्युला काय आहे, 2 गुणिला n. मग ह्या यांच्या ठिकाणी आपण काहीही ठेवू शकतो. पहा, 2 गुणिला 0 म्हटलं तर आपला 0 येईल, 2 गुणिला 1 म्हटलं तर 2 येईल, 2 गुणिला 2 म्हटलं तर 4 येईल, 2 गुणिला 3 म्हटलं तर 6 येईल. तर 0, 2, 4, 6, 8, 10 ह्या ज्या संख्या आहे ह्या सगळ्या समसंख्या आहे. आणि विषम संख्या कोणत्या असतात, ज्या संख्येला दोन्ही भागले असता बाकी एक उरते. तर बाकी जर आपण संख्यांमध्ये मिळवली तर आपला फॉर्म्युला तयार होतो 2n + 1. जर मी विषम संख्येसाठी म्हटलं तर 2n च्या जागी जर मी 0 ठेवला अधिक 1 केला तर 1 येतो, यांच्या जागी 1 ठेवला तर उत्तर 3 येतं, यांच्या जागी मी जर 2 ठेवला तर उत्तर 5 येतं. तर हे सगळे आहे विषम संख्या. त्या म्हणजे 1, 3, 5, 7, 9, 11 या सगळ्या विषम संख्या आहे. आता आपण सम आणि विषम संख्येसाठी गणितातले काही नियम पाहू. जर दोघही संख्या सम असतील व त्याची बेरीज केली, आपण समसंख्येची बेरीज केली तर उत्तर हे नेहमी समसंख्या असणार. 5 6 + 4 म्हटले तर उत्तर 10 आले, म्हणजे सम अधिक सम हे नेहमी सम असणार. तसेच विषम अधिक विषम जरी आपण केलं तरीही त्याचे उत्तर हे सम येतं. 5 अधिक 3 किंवा 3 अधिक 5 तर याचे उत्तर काय आहे 8. म्हणजे काय आहे, विषम अधिक विषम मी जर केलं तर त्याचे उत्तर काय आले, सम आले. त्यानंतर आहे सम अधिक विषम जर आपण केलं, सम अधिक विषम जर आपण केलं तर त्याचं उत्तर हे नेहमी विषम येणार. 4 अधिक 3 7 उत्तर येत आहे, म्हणजे काय आहे, सम अधिक विषम जर मी केलं तर त्याचं उत्तर नेहमी हे विषम येणार. आता गुणाकाराचं जर म्हटलं, सम गुणिले सम जर मी केलं तर त्याचं उत्तर नेहमी हे समच असणार. सम गुणिले सम त्याचं उत्तर सम येत आहे. त्यानंतर जर मी विषम गुणिले विषम जर केलं तर उत्तर माझं विषम येत आहे. विषम गुणिले विषम जर मी केलं तर उत्तर विषम येत आहे. 5 गुणिले 3 जर केलं तर 15 उत्तर येत आहे, म्हणजे विषम गुणिले विषम उत्तर माझं विषम येत आहे. आणि जर मी सम गुणिले विषम जर केलं तर माझं उत्तर नेहमी हे सम येणार. 4 हे सम आहे, गुणिले 3 विषम, तर या दोघांचा गुणाकार केल्यावर उत्तर माझं हे सम आलंय, ते म्हणजे 12. आता आपण एक महत्वाचा टॉपिक पाहू, तो म्हणजे प्राईम नंबर्स म्हणजेच मूळ संख्या आणि कंपोजिट नंबर्स म्हणजेच संयुक्त संख्या. तर मूळ संख्या कोणत्या असतात, ज्या संख्यांना फक्त 2च अवयव असतात, म्हणजे ज्या संख्येला 1 आणि ती स्वतः संख्येनेच फक्त भाग जात असणार तर ती संख्या मूळ संख्या असतात. जसे की जर उदाहरण पाहिलं आपण 2, जर मी 2 चे अवयव काढले तर 2 ला भाग जाणारे काय काय आहे, 2 ला भाग जाणारे फक्त 2च गोष्टी आहे, ते म्हणजे एक तर 1 ने भाग जातो आणि 2 ने भाग जातो. जर मी 3 घेतला, 3 चं पण तसंच आहे, 3 ला फक्त 1 ने भाग जातो व 3 ने भाग जातो. समजा मी 6 घेतलं, तर 6 ला कशा कशाने भाग जातो, 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो आणि 6 ने जातो. तर 6 ला फक्त 2च अवयव आहे का, तर नाही. 6 ला 4 अवयव आहे, ते काय काय आहे, 1, 2, 3 आणि 6. त्याच्यामुळे 6 ही मूळ संख्या नसणार. आता आपण पाहू कंपोजिट नंबर म्हणजेच संयुक्त संख्या.
ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त अवयव असतात ती संख्या म्हणजे कंपोजिट नंबर. तर आता आपण इथे 6चं उदाहरण पाहिलं होतं. 6ला किती अवयव होते? 1, 2, 3 आणि 6 म्हणजे एकूण 4 अवयव होते. तर 2 पेक्षा जास्त अवयव असल्यामुळे 6 ही संयुक्त संख्या असणार. तर संयुक्त संख्यांचे उदाहरण काय आहे? 4, 6, 8, 9, 10, 12, 15 हे सगळे संयुक्त संख्यांचे उदाहरण आहे. आणि मूळ संख्यांची उदाहरणं काय आहे? तर 2, 3, 5, 7, 11, 13 हे सगळे मूळ संख्यांचे उदाहरण आहे. कधी कधी परीक्षेत या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर स्मॉलेस्ट प्राईम नंबर इज सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? तर आता आपण पाहिलं सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? तर 2 आहे. आणि 2 ही एकुलती एक अशी मूळ संख्या आहे जी सम आहे. कारण आपण सम संख्यांचं आता पाहिलं की बाकी ज्या सगळ्या सम संख्या असतात त्यांना 2 नी भाग जातोच. त्यामुळे 2 सोडून बाकी कोणतीही समसंख्या ही मूळ संख्या नसणार. त्याच्यानंतर सगळ्यात लहान कंपोजिट संख्या कोणती? तर ती म्हणजे 4. कारण 4ला 1 नी 2 नी आणि 4 नी भाग जातो. त्यामुळे 4 ही सगळ्यात लहान संयुक्त संख्या आहे. म्हणजे कंपोजिट नंबर आहे. त्यानंतर आहे 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. का? कारण मूळ संख्येची आपल्या व्याख्येत सांगितलेलं आहे की ज्या संख्येला फक्त 2च अवयव असतात त्या संख्या मूळ संख्या असतात व 2 पेक्षा जास्त अवयव असलेल्या संख्या ह्या संयुक्त संख्या असतात. तर 1 ला 2 अवयव पण नाही आणि 2 पेक्षा जास्त अवयव पण नाही. 1 ला एकच अवयव आहे तो म्हणजे 1. त्यामुळे 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. त्यानंतरचा हा शेवटचा पॉइंट की 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहे. हे तुम्हाला थोडं लक्षात ठेवावं लागेल. कधी कधी विचारलं जातं परीक्षेत. तर 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. त्यानंतर आहे सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या काय असतात? ज्या 2 संख्यांचा मसावी हा 1 असतो त्या सहमूळ संख्या असतात. जसे की 8 व 9. आतापर्यंत आपण मसावी कसा काढायचा आपण पाहिलं नाही, पण मी इथे तर सांगून देतो. 8चे जर मी अवयव घेतले ते काय काय येतात? 8चे अवयव 1 येतं, 2 येतं, 4 येतं आणि 8 येतं. आणि 9चे जर मी अवयव घेतले तर ते काय येतात? 1 येतं, 3 येतं आणि 9 येतं. मसावी काढताना आपण काय करत असतो? सारखे अवयव किती? तर याच्यात एकच सारखा अवयव आहे तो म्हणजे 1. म्हणून आपण काय म्हणतो? को-प्राईम नंबर म्हणजे सहमूळ संख्या कोणत्या असतात? ज्या 2 संख्यांचा मसावी हा 1 असतो. तर याचा मसावी काय आहे? तर 1 आहे. त्यानंतरचा आपला टॉपिक येतो जुळ्या मूळ संख्या म्हणजेच ट्विन प्राइम्स. तर अशा 2 मूळ संख्या ज्यातील फरक हा 2 असणार अशा सर्व मूळ संख्या काय असतात? तर जुळ्या मूळ संख्या असतात. जसे की 3 आणि 5 यातील फरक 2 आहे. 5 आणि 7 मधला फरक 2 आहे. 13 आणि 11 मधला फरक 2 आहे. 17 आणि 19 मधला फरक 2 आहे. तर ह्या सगळ्या काय आहे? जुळ्या मूळ संख्या. त्यानंतर आहे पूर्ण संख्या. तर कधी कधी या प्रकारचा प्रश्न विचारला जातो. आपल्याला काही ऑप्शन दिलेले असतात. यातील पूर्ण संख्या कोणती ते ओळखा. तर पूर्ण संख्या म्हणजे काय असतात? ज्या संख्यांना स्वतः वगळून बाकी सर्व अवयवांची बेरीज त्या संख्ये इतकीच असते त्या सर्व पूर्ण संख्या असतात. तर पहा 6चे अवयव काय काय आहे? 6चे अवयव आहे 1, 2, 3 आणि 6. हे सगळे 6चे अवयव. पण आपण समजा स्वतःला वगळून म्हणजे हा 6ला मी वगळलं आणि या तिघांची जर मी बेरीज केली म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 तर याचं उत्तर सुद्धा 6च येतं. म्हणजे ती संख्या स्वतः असते. या प्रकारच्या ज्या संख्या असतात त्या पूर्ण संख्या असतात. जसे 6 उदाहरण आहे तसेच 28 पण उदाहरण आहे. 28चे अवयव काय आहेत? 28चे अवयव असतात 1, 2, 4, 7, 14 आणि 28. तर आपण समजा यातील 28 म्हणजे ती स्वतः संख्येला जर वगळलं बाकी सर्व संख्यांची बेरीज केली म्हणजे 1 अधिक 2 अधिक 4 अधिक 7 अधिक 14 तर याची बेरीज काय येते? 28 येते. ती म्हणजे स्वतः संख्या येते. म्हणजेच ही संख्या काय आहे? पूर्ण संख्या. कधी कधी आपल्याला प्रश्न दिला जातो. एखादी संख्या दिली जाते व ती संख्या मूळ संख्या आहे की नाही ते शोधा असं सांगितलं जातं.
तर मूळ संख्या शोधण्याची पद्धत काय आहे? असा लहानातला लहान पूर्णांक n शोधा ज्याचा वर्ग p पेक्षा मोठा किंवा बरोबर असेल. p म्हणजे काय? जी संख्याचा आपल्याला मूळ शोधायचा आहे, प्राईम नंबर. त्यानंतर काय आहे? n पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांनी p ला भाग जातो का ते तपासा. जर भाग गेला तर ती संख्या मूळ नाही आणि जर भाग गेला नाही तर ती मूळ संख्या आहे. आता या फॉर्म्युल्यातून किंवा या स्टेप्स मधून काही जास्त कळालं नसणार. तर एक आपण उदाहरण घेऊ. समजा 15 संख्या ही मूळ आहे की नाही हे मला तपासायचं आहे. तर मी सगळ्यात पहिल्यांदा काय करणार? 15च्या जवळचा 15 पेक्षा मोठा सर्वात जवळचा वर्ग आपण शोधतो. तर आपल्याला माहित आहे पहा, 1 चा वर्ग काय असतो? 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग हा 16 असतो. तर 15 पेक्षा मोठा वर्ग कोणता आहे? तर 16 आहे. तर मी आता काय करणार? 16 कन्सिडर करणार. 16 चा मी काय करणार? वर्गमूळ काढणार. तर तो किती येतो? 4 येतो. तर 4 पेक्षा लहान असलेले जे मूळ संख्या आहे, तर 4 पेक्षा लहान असलेल्या मूळ संख्या कोणत्या आहे? तर त्या आहे 2 आणि 3. तर 2 आणि 3 ने या 15 ला भाग जातो का ते मी पाहणार. जर भाग जात असणार तर ती संख्या मूळ संख्या नसणार व भाग जात नसणार तर ती मूळ संख्या असणार. तर पहा, 15 ला आपण 2 ने भाग दिलं तर पूर्ण भाग जात नाही, त्याच्यामुळे 2 ने जाणार नाही. पण जर मी 3 ने जर 15 ला भाग दिला तर 3 5 15, 3 5 15, तर 3 ने या 15 ला पूर्ण भाग जातो. जर पूर्ण भाग जात असणार तर ती संख्या प्राईम नंबर नसणार. म्हणून ही संख्या मूळ संख्या नाही, म्हणजे 15 ही मूळ संख्या नाही. तर मी परत एकदा सगळ्या स्टेप्स सांगतो. जर आपल्याला कोणताही नंबर मूळ संख्या आहे का नाही शोधायचं असणार, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा जी संख्या आहे, आता मी एक संख्या घेतो, समजा 17. तर 17 पेक्षा मोठा सर्वात जवळचा आपण पूर्ण वर्ग असलेली संख्या शोधतो. 17 पेक्षा पूर्ण वर्ग मोठी असलेली संख्या आहे 25. या 25 ला मी काय करणार? याचा वर्गमूळ काढणार. तो काय येतो? 5. तर मी काय करणार? 5 व 5 पेक्षा लहान असलेल्या सर्व मूळ संख्यांनी या 17 ला भागून पाहणार. जर या 17 ला त्या संख्येपैकी कोणत्याही संख्येने भाग जात नसणार तर ही 17 मूळ संख्या असणार. पण एकाही संख्येने जर या 17 ला भाग गेला तर 17 ही मूळ संख्या नसणार. तर 5 पेक्षा 5 एवढेच किंवा लहान असलेल्या मूळ संख्या कोणत्या आहे? त्या आहे 2, 3 आणि 5. तर याच्यापैकी कोणत्याही संख्येने 17 ला भाग जातो का ते आपण पाहायचं आहे. 2 ने या संख्येला भाग जाणार नाही, कारण एकक स्थानी समसंख्या नाही, त्यामुळे 2 ने या संख्येला भाग जाणार नाही. त्यानंतर दोघही संख्येची जर मी बेरीज केली तर 8 येते. 8 ला 3 ने पूर्ण भाग जात नाही, म्हणून या संख्येला 3 ने पण भाग जाणार नाही. आणि एकक स्थानी 0 किंवा 5 नाही, त्याच्यामुळे या संख्येला 5 ने पण भाग जाणार नाही. त्यामुळे 17 ही मूळ संख्या आहे. तर 17 ही मूळ संख्या आहे. पण याच्या पहिलेचं जे उदाहरण आपण पाहिलं होतं ते म्हणजे 15 ही मूळ संख्या नव्हती. आता पहा, आपण जसे उदाहरण पाहिले होते तसेच आता इथे दिलेलं आहे. 137 ही प्राईम नंबर आहे की नाही? 137 ही मूळ संख्या आहे का नाही? आपण काय करणार? तर 137 च्या जवळचा पूर्ण वर्ग असलेली संख्या शोधणार. ती कोणती असते? 144. तर 144 कशाचा वर्ग आहे? 12चा वर्ग आहे. तर आपला n काय असणार? n = 12 होईल. तर 12 पेक्षा लहान असलेल्या मूळ संख्या आपण शोधणार. 12 पेक्षा लहान असलेल्या मूळ संख्या कोणत्या आहे? त्या आहे 2, 3, 5, 7, 11. तर या संख्येने आपण पाहणार की 137 ला भाग जातो की नाही. तर 137 ला 2 ने भाग जात नाही, शेवटी 2 नाहीये. 3 ने पण भाग जात नाही, कारण त्याच्या बेरजेला 3 ने भाग जात नाहीये. शेवटी 5 व 0 नसल्यामुळे 5 ने पण भाग जात नाहीये. 137 ला 7 ने पण भाग जात नाहीये आणि 11 ने पण भाग जात नाहीये. आपण भाग कसे द्यायचे याच्या विभाज्यतेच्या कसोट्या आपण पाहणार आहोत. ते जेव्हा पाहणार तेव्हा तुम्हाला हे भाग देणं पण सोपं होऊन जाईल. तर 137 ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्यामुळे 137 ही मूळ संख्या आहे. तर आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? रिअल नंबरची फोड कुठे कुठे होते? परिमेय संख्या, अपरिमेय संख्या,
त्यानंतर पूर्णांक संख्या असतात, त्याच्या दोन गोष्टींमध्ये त्याचं विभाजन होतं, ते म्हणजे सम संख्या आणि विषम संख्या. त्याचप्रमाणे पूर्णांक संख्यांमध्ये काय काय येतात? पूर्ण संख्या येतात. पूर्ण संख्यांमध्ये काय काय येतात? तर नैसर्गिक संख्या येतात. आणि नैसर्गिक संख्यांचे 3 प्रकार पडतात. ते म्हणजे प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या, कंपोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या, आणि एक असतो. एक ही प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही, म्हणजेच मूळ पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. आता यावरील प्रश्न पाहू आपण. प्रश्न पहिला आहे, मूळ संख्येला किती विभाजक असतात? तर आपण पाहिलं, मूळ संख्येला हे नेहमी 2च विभाजक असतील. 2 पेक्षा कमी पण नको आणि 2 पेक्षा जास्त पण नको. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी जोड मूळ संख्यांची जोडी कोणती? जोड मूळ संख्या कोणत्या असतात? अशा 2 मूळ संख्या ज्यांचा फरक हा 2चा असतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे पाहायला पाहिजे की दिलेल्या सर्व संख्या मूळ संख्या आहे की नाही. पहा, 3 ही मूळ संख्या असते, 7 ही मूळ संख्या असते, 11 ही मूळ संख्या असते, 13 ही मूळ संख्या असते, 2 पण मूळ संख्या असते, 3 पण मूळ संख्या असते, 17 मूळ संख्या असते, पण 21 ही मूळ संख्या नसते. त्यामुळे 21 मूळ संख्या नसल्यामुळे, कारण पहा 21 मूळ संख्या का नाही? 21 ला 3 नी पण भाग जातो, 7 नी पण भाग जातो, त्याशिवाय 21 नी पण जाणार आणि 1 नी पण जाणार. त्यामुळे 21 ही मूळ संख्या नाही. त्यामुळे डी ऑप्शन आपलं गेलं. आता आपल्याला फक्त या 3 ऑप्शन मधलंच चेक करायचं आहे. 2 आणि 3 मधला फरक हा 1 चा आहे, त्याच्यामुळे सी ऑप्शन पण नाही. 3 आणि 7 मधला फरक हा 4 चा आहे, त्यामुळे ए पण ऑप्शन नाही. बी ऑप्शन आपलं असणार आहे उत्तर. का? कारण 11 आणि 13 चा फरक म्हणजे 13 वजा 11 मी जर केलं तर हा 2 येतो. तर या दोघांचा फरक हा 2 असतो, त्याच्यामुळे याचं उत्तर 11 आणि 13 असणार. एक मी प्रश्न विचारतो, पहा. 90 ते 100 मध्ये किती मूळ संख्या असतील? 90 ते 100 मध्ये किती मूळ संख्या असतील? तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 90 ते 100 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या येतात हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. तर पहा, 90 ही मूळ संख्या आहे का? नाहीये. 91 ला भाग जातो का कोणत्या गोष्टीने? पहा, 90 ही मूळ संख्या नाही, कारण काय आहे, 90 ला भाग 10 ने पण जाणार, 9 ने पण जाणार, 2 नी पण जाणार, 3 नी पण जाणार. तर ह्या सगळ्या याच्यानी 90 ला भाग जातो, त्यामुळे 90 ही मूळ संख्या नाही. 91 पण मूळ संख्या नाही, कारण 13 7 91, 13 आणि 7 नी पण जातोय. त्यानंतर 92 ही समसंख्या आहे, समसंख्या ही मूळ संख्या नसतेच. त्यानंतर येतो 93. आता 93 ला 3 नी भाग जातो. पहा, 3 नी भाग जाईल, कारण 9 3 12 होतात, तर 12 ला 3 नी भाग जातो, त्यामुळे 93 ला 3 नी भाग जाईल. 1 नी पण जाईल, 93 नी तर जातोच, अजून कशाने तरी जात असणार. तर ही पण 93 पण मूळ संख्या नाही. त्यानंतर 94 परत सम आहे, सम असली तर ती मूळ संख्या नसते. त्यानंतर येते 95 ला 5 नी भाग जातोच, कारण शेवटी 5 आहे, त्याच्यामुळे ही मूळ संख्या नाही. त्यानंतर 96 परत सम येते, सम संख्या ही मूळ संख्या नसतेच, जर 2 सोडलं तर. त्यानंतर येतं 97. आता आपल्याला 97 ला पाहावं लागेल की कोणत्या गोष्टीने भाग जातो का नाही. तर इथे आपल्याला पाहावं लागेल 97 पेक्षा मोठा पूर्ण वर्ग कोणता आहे? तर 100. जर मी 100 चा वर्गमूळ काढला तर तो येतो 10. आता मला 10 किंवा 10 पेक्षा छोटे असलेले सर्व मूळ संख्या माहित असायला पाहिजे. त्या असतात 2 3 5 7 हे असतात. त्याच्यानंतर 7 नंतर डायरेक्ट 11 असतो, तर त्याच्यामुळे 10 पेक्षा खाली असलेल्या या 4च मूळ संख्या आहे. तर यांनी 97 ला भाग जातो का हे आपल्याला पाहावं लागेल. 2 या संख्येला भाग जाणार नाही, कारण 2 फक्त समसंख्यांना भाग जातो, त्याच्यामुळे 2 इथला कटला. या दोघांची बेरीज 16. 16 ला 3 भाग जातो का? नाही जात, तर 3 पण राहणार नाही. शेवटी 5 किंवा 0 नाही, म्हणून 5 नी पण भाग जाणार नाही. आता फक्त राहिला 7. तर आपण 7 ची पण विभाज्यतेची कसोटी पाहू, पण आता आपण पाहिलं नाही, त्यामुळे आपण काय करू की 7 नी साधा सिंपल भाग देऊ. 7 नी याला भाग जातो का? 7 1 7, उरले 2, 27, 7 चोक 28 होतात. 28 होतात, म्हणजे याला पूर्ण भाग जात नाही. 97 ला पूर्ण भाग जात नाही. म्हणजे 97 ही काय आहे? 97 ही
मूळ संख्या असणार आहे. 97 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर काय येतं? त्यानंतर येतं 98. 98 तर समच आहे. समला आपण मूळ संख्या नसणारच आहे. त्यानंतर येतं 99. 99 ला 9 ने पण भाग जातो आणि 11 ने पण जातो. 1 आणि 99 ला ते जाणारच आहे. त्याच्यामुळे ही पण मूळ संख्या नाही. आणि 100 ला 10 ने पण भाग जातो. 100 ला 10 ने जातो, 2 ने जातो, 100 ने जातो, 1 ने जातो. तर 100 पण मूळ संख्या नाही. त्याच्यामुळे इथे फक्त एकच मूळ संख्या आहे, ती म्हणजे आहे 97. तर आपल्या याच्यात उत्तर काय येईल? 90 ते 100 मध्ये एक मूळ संख्या असते. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज परफेक्ट नंबर? खालीलपैकी कोणती परिपूर्ण संख्या आहे? तर परिपूर्ण संख्या कोणती असते? स्वतः संख्या सोडली तर उरलेल्या सर्व अवयवांची बेरीज केली असता ज्याची बेरीज ती स्वतः संख्या येईल, ती संख्या परिपूर्ण संख्या असते. आता याच्यातलं आपल्याला माहिती आहे की 6 ही परिपूर्ण संख्या आहे, कारण आपण वरतीच उदाहरण पाहिलं. तर याचे अवयव काय होते? 1, 2, 3 आणि 6. स्वतः संख्या जर आपण सोडली तर उरतात 1, 2, 3. तर 1 अधिक 2 अधिक 3, तर याचं उत्तर काय येतं? 6. 6 ही परिपूर्ण संख्या आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 28च्या विभाजकांची ती संख्या सोडून बेरीज किती? आपण आत्ताच पाहिलं होतं 28 पण परिपूर्ण संख्या आहे. याची बेरीज म्हणजे ही 28च राहणार आहे. जर आपल्याला माहित असलं की 28 ही परिपूर्ण संख्या आहे, तर आपण डायरेक्टली आन्सर लिहू शकतो. 28च्या सगळ्या विभागांची बेरीज ही 28 असणार जर ती संख्या सोडली तर. पण आपण तरी पण काढू. पहा, 28 चे विभाजक असतात 1, 2, 4, 7, 14 आणि 28. जर तीच संख्या सोडली, बाकी सर्व संख्यांची जर मी बेरीज केली, ती म्हणजे 1 अधिक 2 अधिक 4 अधिक 7 अधिक 14, याची सर्वांची बेरीज 28 होईल. तर बेरीज फास्ट करायचं पहा. आपल्याला 10-10च्या याच्यात जर आपण काढलं, 7 अधिक हे 3 उरलेले, हे झाले 10. 10 अधिक 8, 18. म्हणजे 8 आला, हातच्याला 1 आणि 1 अधिक 1, 2. तर याचं उत्तर 28 येतं. तर आपलं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1 ही टिंबटिंब संख्या आहे. तर आपल्याला माहित आहे 1 ही समसंख्या नसते, 1 ही प्राईम पण नसते आणि कंपोजिट पण नसते. म्हणून त्याचं उत्तर काय येईल? ऑप्शन सी, नायदर प्राईम नॉर कंपोजिट. मूळही नाही आणि संयुक्तही नाही.